हो काकू, अजून किती चालायचंय? हे चालून चालून ना पाय दुखायला लागले माझे. आत्ता येईल असं म्हणत म्हणत घाम काढला तुम्ही माझा. काय हो तुम्ही एवढंच चालून थकलात? बरं थकलात तर थकलात, सायकलवरही तुम्ही बसत नाही आहात. नाही नको, ते सारखेलचं कॅरियर ना बोचतंय मागे मला. तुम्हाला चालायचंही नाहीये, सायकलवरही बसायचं नाहीये, कसं होणार आहे तुमचं? नाही नाही, तुम्ही आधी मला सांगा अजून किती दूर आहे ते, तरच येतो मी. अहो आलं, आता इथून थोडं पुढे गेलं ना की एक वळण आहे, ते वळण घेतल्यानंतर आलं माझं घर. तुम्हाला सांगते, ते घर बघितल्या बघितल्या तुमचा थकवा निघून जाईल. म्हणजे माझा तरी जातो बुवा. नाही ठीक, माझा फोन आहे, द्या. अहो काढू तर द्या. वैदेही आहे. हॅलो वैदेही. हॅलो, मी वैदेही मॅम नाही, मी त्यांच्या ऑफिस मधून बोलते. वैदेही मॅमचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही प्लीज लवकर या. काय? हो, तुम्ही प्लीज लवकर या ना. अहो पण आता आम्ही गुहागर मध्ये आहोत. काय? तुम्ही गुहागरला आहात? अरे बापरे, लास्ट जाईल मध्ये तुमचाच नंबर होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही प्लीज कोणाला तरी कळवाल का? मी काय करू मला काहीच सुचत नाहीये. तुम्ही प्लीज या ना इकडे. हो ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. काय 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 झालंय काय? वैदेहीच्या सेक्रेटरीचा फोन होता. वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, आपल्याला लगेच निघायला हवं. हो मग चला ना पटकन, चला चला. चला 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 चला. इतकी वर्ष झाली मी माहेरच्या चहामध्ये काम करतो. ना कधी प्रमोशन ना कुठली पोस्ट, मिळेल त्या पगारावर काम करत राहिलो. आताही करतोय. आणि आजही मला ही पोस्ट मिळाली ते फक्त राजवर्धन इथं नाहीये म्हणून. निदान मला माझ्या पोस्टचा जरी पगार वाढून हवाय का? मी तात्या, चहा. गौरव का झाली का सगळी तयारी? हो तात्या, झाली. छान. तात्या, तात्या, वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय. अरे कसं काय? बरी आहे ना ती? काहीच कल्पना नाहीये तात्या, आता आम्हाला लगेच निघावं लागेल. निघा, अगं विचार सुद्धा करू नका. चला तयारीला लागा. चला चला चला. गौरी हा. हे घे आणि सुरभेला सांग बाय निघालीये म्हणून. मी तिला मदत करतो. हा चल 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 चल. काकी काकी सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मी असं बोलायला नको होतं. मी बोलून गेलो, मला माफ कर प्लीज. मला अरे नाही नाही, तू सॉरी म्हणू नको. सॉरी म्हणण्यासारखं आणि माफी मागण्यासारखं काहीच नाही. हे बघ, प्रोग्रेस प्रत्येकाला हवा असतो. तुलाही हवाय, ठीक आहे, मान्य आहे मला. आणि तू माझ्याकडे पगार वाढवून मागितलास याचं मला अजिबात वाईट वाटत नाही आदित्य. पण तू ह्या सुरात मागशील असं वाटलं नव्हतं. आलो आलो आलो. चला, सावकाश चला, सावकाश चला. सावकाश तात्या. हे आणा पटकन. हा. द्या. ही पेट. तात्या, जरा या माझ्या बरोबर. आता काय? या तर या. आलो. हा आलो. यार आत्ता काय राहिलं काकूंचं? काकू चला लवकर, उशीर होतोय. आले हो. सांभाळून. थांबा तात्या. या. थांब 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 थांब. सावकाश सावकाश. काय ग तुझा हा वेडेपणा? हा काय आणलंय? जातेस. हा चल चल. सावकाश. डिक्की उघडा, डिक्की उघडा. एक मिनिट. हो पण हे काय आहे? सोन्यासारख्या लेखकांनी लिहून ठेवलेली सोन्यासारखी पुस्तकं आहेत ती.
लाव. निघायचं आता? नाही थांबा, मी आलेच. आता काय राहिलं? पाय निघत नाही हो तिचा इथून. नमस्कार करते. येते हा आई, काळजी घे, नीट जा आणि पोहोचल्यावर फोन कर आठवणीने. हो गौरी, काळजी घे आणि अभ्यास कर. आजी कुठे आहे? आले आले. काय ग, निघालीस? हो नमस्कार कर. अगं असू दे असू दे. अगं आलीस काय, निघालीस काय? अगं थांब, जेवून जा. हा नको आजी, आता घाईत आहे, खूप अर्जंट काम आहे. अगं एवढी कसली घाई, जेवून तरी गेली असतीस, हो की नाही ग? नको, खरंच नको आजी, आता येते, खूप घाईत आहे मी. हा येते. थांबा. कुठे निघालीस? मला माझे पैसे पाहिजेत. अरे तू ऐका ना, आपण ह्याबद्दल फोनवर बोलूया. मी आता खूप घाईत आहे, मला निघायचंय लगेच. फोनवर नाही, आता इथेच बोला. एवढ्या मोठ्या घरात तुम्हाला राहायला दिलं आणि मला फक्त 10,000 रुपये देतेस? हो पण तेवढेच ठरले होते ना. ठरले होते, पण मी तुला किती फोन केले, तू उचलले नाहीस. हो का? नाही, मग ते कामाच्या गडबडीत माझ्या लक्षात आलं नसेल. पण आता मी जरा घाईत आहे, मला निघायचंय. आपण या सगळ्याबद्दल फोनवर बोलूया ना, मी देईन ना तुमचे पैसे नंतर. नंतर नाही, आत्ताच. मला आत्ताच्या आता वर्षभराचं भाडं एकदम पाहिजे. सदानंद, अरे तिच्या बरोबर काय हुज्जत घालतोयस? आपण बोलू ना नंतर. हा बाय बाय. तू जा हा. मी बोलतो त्याच्याबरोबर. हा हो, जा काय जा, कुठेही जाऊ देणार नाही मी. जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. एक मिनिट. काय 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 प्रॉब्लेम आहे? हे बाजूला राहा, तुझा काही संबंध नाहीये. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. तुम्ही एवढ्या मोठ्या घरात राजासारखे राहताय आणि माझं काय? किती पैसे झाले तुमचे वर्षभराचे? तुम्ही देणार आहात का? अमाऊंट सांग. द्या. 1-1.5 लाख रुपये देत आहे. अरे ऐका माझं, ऐका. ओ ठीक आहे. अरे तुम्ही आता वर्षभर या घरात पाऊल नाही ठेवायचं. तुम्ही कशाला दिले पैसे? इट्स ओके. तर तुमची फॅमिली काय, माझी फॅमिली काय, आणि अशा सिच्युएशन मध्ये हेल्प करताना मागचा पुढचा विचार करण्यात वेळ कशाला वाया घालवायचा?
आणि कसं आहे ना काकू, मैत्रीत हेल्प नाही केली तर काय उपयोग. हे अशा गोष्टींमुळेच मैत्रीचं नातं आणखीन घट्ट होत. तुम्ही त्या माणसाला महिन्याला 10,000 रुपये देणार होतात, बरोबर ना? मग ते पैसे तुम्ही मला द्या, मग तर झालं. चला आता निघूयात, आपल्याला उशीर होतोय. मुंबईला पोहोचायला 7-8 तास लागतील. काळजी घ्या, येते मी. सांभाळून जा हा? सांभाळून जा बाळा. चला येतो. पोचल्यावर फोन कर का आठवणी. काळजी घे. हा? काळजी घ्या. सांभाळून जा ग बाय. आणि फोन कर, काळजी घे. हा एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक पण माणुसकी विसरला नाही. मॅम, तुम्ही असं का केलं? तुम्ही असा फोन करायला का सांगितलं? माहित नाही, अशीच आहे मी आधीपासून. मला आवडणारी गोष्ट समोरच्याला मिळायला लागली की मला त्रास होतो. असं वाटतं मला नाही ना मिळाली ती गोष्ट, मग समोरच्यालाही मिळू नये. कावेरीच्या बाबतीत तसं नको होतं व्हायला, पण आता झालंय. मॅम, पण जेव्हा त्या परत येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगाल? अरे आलात वहिनी. हो, बरं, मी गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर दिली बरं का. आपण दरवर्षी त्या महाडिक दादांना देतो ना, त्यांच्याकडेच ऑर्डर दिली. हा, नाही बरं केलं सांगितलंस ते. मला ना यावर्षी उत्साहच वाटत नाहीये. अरे दरवर्षी राजवर्धन असतो ना. राजवर्धनाला लहानपणापासून गणपती बाप्पाची खूप हौस. किती मनापासून सगळं करतो तो. अगदी स्वतःच्या हाताने तो मखर बनवतो. घरात पण सगळे सजावट करायला राज नेहमी पुढे असतो. म्हणजे हा एक सण असा आहे जिथे मला काही बघावं लागत नाही, सगळं राज बघतो. राजला संस्कृती परंपरेत रस नसेल, विश्वास नसेल त्याचा बऱ्याच गोष्टींवर. गणपतीचं मात्र सगळं अगदी तो मनापासून करतो. गणपतीची प्रतिष्ठापना, पूजा नेहमी राजच्या हस्तेच होते. तुझं बरोबर आहे ताई, पण गणपती बाप्पा आहे ना सगळ्यांना आवडतो हा, विशेष करून लहान मुलांना. लहानपणी बाप्पाशी झालेली मैत्री आहे ना, मोठेपणी तशीच असते. अगदी आपण देश बदलला, विचार बदलला, तरी बाप्पाशी असलेलं नातं मात्र तसंच असतं. खरंय रे. म्हणून तर इतर कुठल्याही सणांना गैर असणारा राजवर्धन गणपती उत्सवात मात्र कायम खुश असतो. हो. पण यावेळी तो नाही. पण राजवर्धन आहे कुठे? तो अरे काही कामानिमित्त गुहागरला गेला. काही हरकत नाही. आदित्य आहे की आपला? हो खरंच. नाही, यावर्षीची गणपतीची प्रतिष्ठापना आपण आदित्यच्या हस्तेच करूया. हो ना, मी गुरुजींना लगेच फोन करून सांगतो. ताई, आपण राजला विचारूया ना. तो रात्री निघाला ना तर सकाळपर्यंत इकडे येईल. हे बघ, राज नाही येणार तर गणपती उत्सव करणं म्हणजे. तू एकदा फोन तर कर त्याला. हो खरंच. ठीक आहे, बघते. हा, सावकाश. तुम्ही वा पुढे, मी आलोच. हा, ही बोल. काय रमलास वाटतं गुहागर मध्ये. आईला विसरलास ना. अगं, आम्ही गुहागर वरून परत आलोय. अरे परत आलात तुम्ही? हम्म. कसे काय इतक्या लवकर परत आलात?
ऍक्च्युली वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय. काय वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय? म्हणजे काय झालं? काही फार लागलं नाही ना तिला? कशी आहे ती? आज सकाळीच आम्हाला फोन आला होता. आम्ही तसंच धावत पळत निघालो. आता कितपत काय झालंय काहीच माहित नाहीये, पण आम्ही तिला हॉस्पिटल मधून घरी आणलंय असं सांगायला तिच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. अरे बापरे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या तिची. हा हो. आणि हे बघ राज, काहीही लागलं ना तर लगेच मला फोन कर बाळा. कळवतो. ठेवतो फोन. ठीक आहे, ठेवते. ताई, फालुदाकरचा ऍक्सिडेंट झालाय? काय? म्हणजे वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय? हो ना, म्हणजे आता तिला किती लागलंय काय काहीच कळायला मार्ग नाहीये. आता अशा परिस्थितीत राज येऊ शकेल की नाही कोण जाणे. हो काकू. हो चावी आहे आपल्याकडे, कशाला बेल वाजवताय? इथे नाहीये. हरवली की काय? थांबाव. शोधा ना पटकन. हरवली. थांबाव जरा. नशीब. काय झालं? आतून लॉक आहे वाटतं, उघडत नाहीये. आता झोपली असेल वाटतं वैदेही. थांबा. वैदेही, 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 ए वैदेही, वैदेही. वैदेही, वैदेही. वैदेही, 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 ए वैदेही. वैदेही, आम्ही आलोय. ए वैदेही, वैदेही, वैदेही. वैदेही, 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 अगं वैदेही. काय ग? वैदेही, अगं बरी आहेस ना तू? काय ग? कसं झालं? काय झालं? ऍक्सिडेंट. कुठे झाला सोडा हो? ऍक्सिडेंट कसा झाला? लक्ष नव्हतं का तुझं? फार लागलाय का? थांबाव जरा. किती प्रश्न विचाराल? मी विचारते ना. उगीच प्रश्न विचारून हैराण करू नका तिला. म्हणजे मी काहीच विचारायचं नाही का? हो मी पण तिचा कुणीतरी आहेच ना. ए तुम्ही प्लीज थांबा ना, भांडू नका ना.